नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला धडा आहे व्याकरणचा त्याचं नाव काय? शब्दसंपदा. काय नाव आहे त्यांचं? शब्दसंपदा. आणि याचा हा तिसरा सीझन चाललेला आहे. तर याप्रमाणे आता आपण तिसरा सीझन मध्ये काय पाहणार किंवा काय करणार आहे, चला बघून घ्या. बघा, आता तुमच्या समोरचे सातवा यांचा शब्दसंपदा आलेला आहे. त्याचं नाव काय? प्रत्यय. काय आहे तिचं नाव? प्रत्यय. तर प्रत्यय बद्दल आपण काय बघणार किंवा काय करणार आहे, चला बघून घ्या. जो शब्द या अक्षर शब्दों के अंत में जुड़कर मूल शब्द का अर्थ परिवर्तित कर देते हैं उन्हें प्रत्यय कहते हैं. काय म्हणाले आहे? प्रत्यय आपण कोणाला सांगत आहे? ज्या शब्दात किंवा ज्या शब्दातून अक्षर किंवा शब्दांचा अर्थ मध्ये, ज्या शब्दांच्या अक्षर किंवा शब्द यांचा अंत मध्ये जोडून जाणाऱ्या मूल शब्द यांचा अर्थ परिवर्तित करून देत आहे त्यांना आपण प्रत्यय असंही म्हणतो. कळलं की नाही? हो. जसे इथे बघा, पहिला सुंदर म्हणजे विशेषण, तर यांचा प्लस होणार किंवा धन ता प्रत्यय, आणि इथे होणार सुंदरता हा भाववाचक संज्ञा असणार. तर याप्रमाणे पहिला परत सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्या. सुंदर म्हणजे विशेषण आणि इथे धनता तर प्रत्यय, आणि इथे काय होणार? सुंदरता म्हणजे भाववाचक संज्ञा. तर याप्रमाणे दुसरा बघणार भारत म्हणजे संज्ञा, धन इय म्हणजे प्रत्यय, आणि इथे होणार भारतीय, तर हा विशेषण होणार. तिसरा क्रोध म्हणजे भाववाचक संज्ञा, इत म्हणजे क्रोधित, विशेषण प्रत्यय. इथे चौथा बघणार तुम्ही मनुष्य म्हणजे जातीवाचक संज्ञा, इत म्हणजे क्रोधित, आणि इथे विशेषण म्हणजे प्रत्यय. तर याप्रमाणे तुम्ही पाचवा बघणार, इथे खेळणं म्हणजे क्रिया, तर आडी प्रत्यय म्हणजे खिलाडी हा संज्ञा होऊन जाणार. तर याबद्दल तुम्ही पाहणार, हा जे प्रत्यय आहे याबद्दल तुम्ही पाहणार की कशा या त्यांचा अर्थ जोडून किंवा त्यांचा मूळ शब्द जोडून कोणता नवीन शब्द आपल्यासाठी किंवा आपल्यासाठी किती नवीन शब्द तयार होऊन जातात, आणि त्यांचा भावना किंवा भाववाचक संज्ञा, विशेषण, प्रत्यय हा सगळं इथे पाहणार आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, आता आपण पाहणार आहे प्रत्यय यांचे प्रकार. काय पाहणार आहे? प्रत्यय यांचे प्रकार. प्रत्यय के प्रकार. प्रत्यय के दो प्रकार होते. प्रत्यय यांचे किती प्रकार होतात? दोन प्रकार. पहिला आहे तुमचा कृदंत प्रत्यय आणि दुसरा आहे तुमच्या ततधित प्रत्यय. पहिला कोणता आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि तुम्ही सांगा मला कोणता आहे पहिला? कृदंत प्रत्यय, आणि दुसरा तुमचा आहे ततधित प्रत्यय. तर पहिला आपण बघणार आहे कृदंत प्रत्यय. कौन बघणार आहे? कृदंत प्रत्यय. जो प्रत्यय क्रियाओं के अंत में जोड़े जाते हैं उन्हें कृदंत प्रत्यय कहते हैं. जे प्रत्यय क्रियाचे अंत मध्ये जोडून जात आहे त्यांना आपण कृदंत प्रत्यय असंही म्हणतो. पुन्हा सांगू का? हो, नीटप्रमाणे ऐकून घ्या. ज्या प्रत्ययातून क्रियातून अंत मध्ये जोडून जात आहे त्यांना आपण कृदंत प्रत्यय असंही म्हणतो. जसे इथे उडना, धन आण म्हणजे उडान. बघा, नीटप्रमाणे ऐकून घ्या. उडना, धन आण म्हणजे उडान. भटकना म्हणजे आव, भटकाव. घाबरना, धन आहट, घबराहट. गाना, धनवाला, गाणे गाला. तर याप्रमाणे तुम्ही इथे बघणार की हा जे प्रत्यय जोडून जात आहे त्याबद्दल त्यांचं अंतमध्ये जोडून जात आहे आणि त्याबद्दल आपल्याला नवीन शब्द भेटत आहे ते आपण इथे पाहत आहे. जसं इथे बघा, यहाँ आव, आन, आई, आहट और वाला कृदंत प्रत्यय है. इथे तुम्ही पाहणार आहे की जसं आन, आव, आई, आहट हा सगळं जे आहे प्रत्यय हा कोणता प्रत्यय आहे? कृदंत प्रत्यय आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. इथे तुम्ही पाहणार आहे दुसरा तद्धित प्रत्यय. कोणता पाहणार आहे? तद्धित प्रत्यय. बघा, यांची परिभाषा बघा. जो प्रत्यय संज्ञा, सर्वनाम या विशेषण के अंत में जोड़े जाते हैं उन्हें तद्धित प्रत्यय कहते हैं. बघा, नीटप्रमाणे ऐकून घ्या. जे प्रत्यय किंवा जो प्रत्यय संज्ञा किंवा सर्वनाम किंवा विशेषण यांचा अंत मध्ये जोडून जात आहे त्यांना आपण तद्धित प्रत्यय असंही म्हणतो. कळलं की नाही? हो. तर याबद्दल तुम्ही बघणार. जसे मानवधनता, मानवता. अपना, अपना धनतत्व, अपनत्व. चतुर्धन आई, चतुराई. सुंदरधन यन, सौंदर्य. बच्चाधनपण, बचपन. तर इथे तुम्ही बघणार की यहाँ ता, त्व, आई, य और पण तद्धित प्रत्यय है. तुम्ही इथे काय बघणार की इथे या, ता, त्व, आई, य आणि पण हा तद्धित प्रत्यय आहे. तर याप्रमाणे इथे तद्धित प्रत्यय कशा प्रमाणे तुम्ही बघून घेणार आहे ते इथे दिलेले आहे. तर अजून काय आहे बघून घ्या.
आता आपण इथे पाहणार प्रमुख कृदंत प्रत्यय यांचा काही शब्द पाहणार आहे. प्रमुख कृदंत प्रत्यय यांचा काही शब्द आता इथे पाहणार आहे. जसं बघा इथे आव, पहिला काय दिलेला आव म्हणजे पडाव, घेराव, सुझाव. आवट, सजावट, मिलावट, लिखावट. आहट, पहनावा, छलावा, बडावा. आणि इथे अजून दिलेलं आहे आहट तर जग, मगाहट, सर, सराहट, चिल्लाहट. आई, लिखाई, लढाई, सिलाई. आन, उडान, थकान, मिलान. ई, हसी, बोली, धमकी. हा उच्चारण होते. तुम्ही बघणार की इथे ई नाही दिले परंतु यांचं उच्चारण होते. ता, करता, धरता, दाता. त, बचत, खपत. आऊ, बिकाऊ, काम चलाऊ, टिकाऊ. अक, वाहक, धारक आणि इथे गायक. वाला, नाचने वाला, जानने वाला, बोलने वाला. अवना, सुहावना, लुभावना. एया, गवैया, आक ते राग. तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे. हा जे प्रमुख कृदंत प्रत्यय आहे त्यांचा. आता अजून काय आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या. आता आपण पाहणार आहे ते प्रत्यय आता आपला झालेला. आता आपण पाहणार आहे लिंग. काय पाहणार आहे आठवा लिंग. शब्द संपदाचा हा आठवा पाहणार आहे शब्द जे आहे लिंग. आता लिंग काय आहे ते आपण बघूया. हिंदी में लिंग को दो वर्गों में बांटा गया है. हिंदी यातून लिंगाला दोन वर्गातून बांटलेला आहे. कोणात दोन वर्गातून बांटलेला आहे. लिंग पहिला आहे पुल्लिंग आणि दुसरा आहे तुमचा स्त्रीलिंग. पहिला तुमचा पुल्लिंग आणि दुसरा स्त्रीलिंग. पुल्लिंग बद्दल तुम्ही इथे उदाहरण दिलेले आहे ते पाहणार घोडा, लडका, इंद्र. तर इथे स्त्रीलिंग मध्ये तुम्ही उदाहरण पाहणार की घोडी, लडकी, इंद्राणी. तर याबद्दल तुम्ही पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग मध्ये काय पाहणार किंवा काय करणार आहे हे आपण आता पाहणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, जो शब्द पुरुष जाति का बोध कराते हैं उन्हें पुल्लिंग कहते हैं और जो शब्द स्त्री जाति का बोध कराते हैं उन्हें स्त्रीलिंग कहते हैं. हिंदी में अधिकांश पुल्लिंग शब्दों से स्त्रीलिंग शब्द बनाए जाते हैं. इथे नीट प्रमाणे ऐकून घ्या. ज्या शब्दात किंवा ज्या शब्दातून पुरुष जाती यांचा बोध होऊन जात आहे किंवा ज्या शब्दातून पुरुष जाती यांचा बोध होऊन जात आहे त्यांना आपण पुल्लिंग म्हणतात आणि ज्या शब्दाच्या स्त्री जातीचा बोध होऊन जात आहे त्यांना आपण स्त्रीलिंग असंही म्हणतात. हिंदी में अधिकांश पुल्लिंग शब्दों से स्त्रीलिंग शब्द बनाए जाते हैं आणि हिंदीतून अधिकांश पुल्लिंग शब्द असे आहेत त्यांच्यात आपण स्त्री शब्द बनवू शकतो. कळलं. आता आपण पाहणार आहे लिंग में परिवर्तन के नियम म्हणजे लिंग मध्ये कशा प्रकारे परिवर्तन होऊन जात आहे ते आपण आता पाहणार आहे. तर चला बघून घ्या. आता तुम्ही नीट प्रमाणे ऐकून घ्या कारण की जेव्हा उच्चारण करते त्याबद्दल तुम्हाला कळणार पाहिजे की हा कशा होत आहे. बघा, ता से अंत होने पर ता के स्थान पर ता करके. पुल्लिंग स्त्रीलिंग. नेता, नेत्री. दाता, दात्री. वक्ता, वक्त्री. कर्ता, कर्त्री. धाता, धाती. विधाता, विधात्री. तर याबद्दल तुम्ही बघणार की ता बद्दल अंत मध्ये काय होतात त्रा होतात. आता आ प्रत्यय जोडकर. आता काय करणार आ प्रत्यय जोडून बघा पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. सूत, सूता. शिष्य, शिष्या. मूर्ख, मूर्खा. इथे पुल्लिंग बद्दल स्त्रीलिंग बघा. महोदय, महोदया. बाल, बाला. पूज्य, पूज्या. तर याप्रमाणे आ यांचा प्रत्यय जोडून कशा प्रमाणे हा शब्दाचं परिवर्तन होऊन जात आहे ते तुम्ही इथे बघितले. आता अजून काय आहे बघून घ्या. इथे बघा काय दिलेलं आहे. वान, मान से समाप्त होने वाले पुल्लिंग के साथ वती, मती प्रत्यय जोडकर लिखते हैं. तर याबद्दल तुम्ही पाहणार की वान किंवा मान हा समाप्त होणाऱ्या पुल्लिंग यांच्या समोर किंवा यांच्या साथ वती, मती प्रत्यय जोडून जात आहे. बघा, पुल्लिंग स्त्रीलिंग. ज्ञानवान, ज्ञानवती. ज्ञानवानचा काय होणार वती म्हणजे ज्ञानवती. बलवान, बलवती. रूपवान, रूपवती. बुद्धिमान, बुद्धिमती. श्रीमान, श्रीमती. आयुष्यमान, आयुष्यमती. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की वान हा वती कसे होऊन जाणार आहे त्यामध्ये प्रत्यय जोडून कसा परिवर्तन होऊन जात आहे. कळलं की नाही? हो. तर आता आपण अजून पाहणार आहे चौथा इका प्रत्यय जोडकर. इका हा इका प्रत्यय जोडून आपल्याला नवीन शब्द कसा भेटणार आहे ते आपण पाहणार आहे. बघा, नायकचा काय होणार नायिका. गायकचा गायिका. याचकचा याचिका. सेवकच्या सेविका. लेखकचा लेखिका आणि साधकच्या साधिका. तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. आता इथे बघा
इन या प्रत्यय जोडकर, इन या प्रत्यय जोडून नवीन शब्द करायचा आहे बघा. पुल्लिंग स्त्रीलिंग. हंसच्या काय होणार हंसनी, प्रार्थीचं काय होणार प्रार्थिनी, स्वामीच्या काय होणार स्वामिनी, तपस्वी काय होणार तपस्विनी, अभिमानीचं काय होणार अभिमानिना, यशस्वीचं काय होणार यशस्विनी. तर याबद्दल इना जोडून हा प्रत्यय देत आहे. आता इथे आपण बघणार 6वा नी प्रत्यय जोडकर. आपल्याला काय करायचं नी प्रत्यय जोडून करायचं आहे बघा. पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. शेर शेरणी, चोर चोरणी, सिंह सिंहनी, मोर मोरनी, भील भीलनी, राक्षस राक्षसनी. तर याबद्दल हा जे नी जोडून नवीन प्रत्यय जोडून जात आहे त्याबद्दल असाही नवीन शब्द आपल्याला भेटत आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. आता बघा इन प्रत्यय जोडकर. आता काय पाहणार आपण इन प्रत्यय जोडून. पुल्लिंग स्त्रीलिंग. लुहार लुहारीन, सुनार सुनारीन, पापी पापीन, कहार कहारीन, ग्वाला ग्वालीन, शाप सापीन. तर याबद्दल असंही इन प्रत्यय जोडून जात आहे. आता आपण जोडणार आहे इया प्रत्यय. काय जोडणार आहे इया प्रत्यय जोडणार आहे. कळलं की नाही हो बघा. चूहा चुहिया, बुडा बुडिया, डिब्बा डिब्बिया, लोटा लुटिया, कुत्ता कुतिया, बेटा बिटिया. तर याप्रमाणे इन प्रत्यय जोडून किंवा इया प्रत्यय जोडून कुठला नवीन शब्द आपल्याला भेटत आहे हे आपण पाहिले. तर अजून काय आहे बघून घ्या. आता आपण बघणार आहे वचन परिवर्तन. लिंक ते आपल्याला झालेलं आहे. आता आपला जे अंतिम शब्द संपदा आहे त्यांचं नाव काय आहे वचन परिवर्तन. काय आहे वचन परिवर्तन. तर चला नीट प्रमाणे ऐकून घ्या. शब्द के जिस रूप से एक या अनेक का बोध होता है उसे वचन कहते हैं. हिंदी में वचन को 2 वर्गों में बांटा जाता है. वचन यांचं परिभाषा काय आहे शब्द जातक रूपातून एक किंवा एक शब्दाचा अनेक शब्दांचा बोध होऊन जात आहे त्यांना आपण वचन असंही म्हणतात. आणि हिंदीमध्ये वचन यांना 2 वर्गातून विभाजित केलेलं आहे किंवा 2 वर्गातून दिलेले आहे बघा. वचन एक वचन आणि बहुवचन. तुम्ही पाहणार वचन आणि एक वचन आणि बहुवचन. एक वचन मध्ये लडका गधा हिरा हा एक वचन मध्ये आहे आणि बहुवचन बद्दल लडके गधे हिरे. तर याबद्दल तुम्ही कसं परिवर्तन होऊन जात आहे ते तुम्ही बघत आहे. आता आपण पाहणार आहे वचन परिवर्तन के नियम. काय पाहणार आहे वचन यांचा परिवर्तनचा नियम पाहणार आहे बघा. हिंदी में शब्दों को वचन बदलने के प्रमुख नियम इस प्रकार है. हिंदीतून शब्दातून वचन बदलण्याचा प्रमुख नियम यात प्रकार दिलेले आहे. तर चला बघून घ्या. इथे बघा पुल्लिंग शब्दों के नियम. पुल्लिंग याचे शब्द दिलेले आहेत त्यांचा नियम. आ से अंत होने वाली संज्ञाओं के अंतिम में आ को ए में बदलकर जैसे बघा आ हा अंत मध्ये होणाऱ्या संज्ञात बदलील अंतिम आचं ए होऊन बदलून जात आहे. जसे नीट प्रमाणे ऐकून घ्या. एक वचन बहुवचन. घडाचे घडे, बेटाचे बेटे, लोटाचे लोटे, केळाचे केळे, चिताचे चिते, घोडाचे घोडे. इथे पाहणार बच्चाचे बच्चे, छाताचे छाते, कपड्याचे कपडे, लाडकाचे लडके, रुपयाचा रुपये, बुडाचा बुडे. तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे. आता ते बघणार अपवाद. निम्नलिखित शब्दों के साथ यह नियम नहीं चलता. निम्नलिखित हा शब्दातून हा नियम नाही चालत आहे. जसं बघा संस्कृति के कुछ आ से अंत होने वाले पुल्लिंग शब्दों में. संस्कृतीतून कुछ आ किंवा अंत होणाऱ्या पुल्लिंग शब्द आहे बघा. भ्राता, राजा, पिता, देवता, अभिनेता, कर्ता, चंद्रमा आदि. हा सगळं बद्दल हा अंत पुल्लिंग बद्दल नाही परिवर्तन होऊ शकता. आता आपण बघणार आहे दुसरा संबंधों की सूचना देने वाले शब्द. आता संबंध बद्दल कोणती सूचना देत आहे त्यांचा शब्द बघा. माता, नाना, चाचा, लाला आदि. तर याप्रमाणे हा सगळं दिलेले आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा स्त्रीलिंग शब्दों के नियम. स्त्रीलिंग यांच्या शब्दाचा नियम बघा. अ से अंत होने वाली स्त्रीलिंग संज्ञाओं को अंतिम अ को ए करके लिखते हैं. आ बद्दल अंत में होने वाला स्त्रीलिंग संज्ञा अंतिम अंत ए से अ करते बघा. रातचा राते, बातचा बाते, आगचा आखे, सडकचे सडके, बहनचे बहिणे, झीलचे झीले, कलमची कलमे, नहरचे नहरे, दीवारचे दिवारे, पुस्तकचे पुस्तके. तर याबद्दल अजून आहे ते जोडून घ्या. आकारित स्त्रीलिंग शब्दों के अंतिम में आ के ए जोड़कर एक वचन बहुवचन. सभाचे सभाए, माताचे माताए, कन्याचे कन्याए, अध्यापकचे अध्यापिकाएं,
कथाचे कथा आहे, लताचे लता आहे आणि भावनाचे भावना आहे आणि महिलाचे महिला आहे. तर याबद्दल असंही करून देत आहे किंवा असंही आकारत स्त्रीलिंग अंतिम आ जोडून जात आहे. तर अजून आहे बघून घ्या ई. ई ते अंत होने वाली संज्ञाओं में अंत या लगाया जाता है. बघा, जातीचा जातीया, नीतीचा नीतिया, तिथीचा तिथिया, रीतीचा रीतिया, पंक्तीच्या पंक्तिया, निधीचा निधिया, राशीच्या राशिया, सीमितीचा सीमती. तर याबद्दल ई अंत में जोडून जाणार आहे, अंत में या लावून जात आहे. आता आपण पाहणार ई. ई से अंत होने वाली स्त्रीलिंग संज्ञाओं के अंतिम में ई का या करके. आता ई जे अंत में होणाऱ्या स्त्रीलिंग संख्यामध्ये या जोडून जात आहे. जसं बघा इथे नदीचा नदिया, राणीच्या राणिया, रोटीच्या रोटिया, लडकीचा लडकिया, स्त्रीच्या स्त्रिया, सखीच्या सखिया, थालीच्या थालिया आणि नारीचा नार्या. तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो शब्द संपदा यांच्या अजून कोणते प्रकार आहे किंवा अजून कोणते शब्द आहे ते आपण पाहिलं आणि त्यांच्यासाठी आपल्याला किती महत्व आहे किंवा त्यांच्या भाषात निर्धारित केलेल्या जे रूप दिलेले आहे ते आपण सगळं पाहिले. तर तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि लिहून घ्या. कळलं? हो. धन्यवाद.